वेल प्लेट. चला तुम्हाला पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ऋषिकेश भुईर यांच्यासाठी खास आज रात्री मेजवानी आहे रघुनाथजी पाटील यासकडून. चला बंटी ब्लास्टर सलामी जोडी त्वरित पाठवायची आहे प्लीज. कुठल्या प्रकारचा विलंब आता आपण लावू नका, कारण यानंतर अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे आणि तो सामना होणारच आहे. परी 11 आणि पार्थ इंटरप्राइजेस आपण दोन्हीही संघ रेडी राहायचे आहेत. धन्यवाद योगी पाटील सर. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. सर्वांचं पुन्हा एकदा GPL 2025 सीझन 3 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2025 पर्व 3 कुकसेच्या ऐतिहासिक क्रीडांगणावरती रंगत असलेली ही क्रीडा स्पर्धा, हा क्रिकेटचा सोहळा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. पहिल्या दिवसामध्ये अतिशय जबरदस्त क्रिकेट आपण पाहिला. ओव्हरऑल मॉर्निंग सेशन पासून तर आत्तापर्यंत खूप चांगला खेळ आपण एकंदरीत सर्वच संघाच्या वतीनं, खेळाडूंच्या वतीनं या ठिकाणी बघितला. आणि लगेचच आपण 7वा सामना आजच्या दिवसातील सुरू करतोय. देवांग लायन्स आणि त्यांच्या विरोधात बंटी वॉरियर्स या दोन संघांदरम्यान 4 ओव्हरची मॅच आहे. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय देवांग लायन्सच्या कॅप्टननं स्वीकारला. बंटी वॉरियर्स अर्थातच या टीममध्ये तुम्हाला सुरेश पारदी ॲज अ आयकॉन खेळाडू खेळताना दिसेल. निलेशजी देसले यांचा संघ आणि देवांग लायन्स एका बाजूला तुम्ही पाहतात, जिथे आकेश लिहे हा खेळाडू ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून खेळताना दिसेल. परंतु आता महत्वाची गोष्ट काय की दोन्ही संघाचा विचार केला तर पहिला सामना दोन्ही संघांनी गमावलेला आहे. त्यांच्यामुळे या स्पर्धेमध्ये त्यांना टिकून राहायचं असेल तर अत्यंत महत्वाचा हा सामना दोन्ही संघांच्या दृष्टीने जो जिंकेल तो पुढे सरकेल. या स्पर्धेमध्ये त्याचं आव्हान टिकून राहील. परंतु आता या मॅच मध्ये जो पराभूत होणार त्याचं अस्तित्व या स्पर्धेतून संपणार. आज पूर्ण दिवसभर या पर्वाच्या सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी समालोचन खेळायला देखील फार मजा आली, कारण असं वाटलं नव्हतं की एवढं हाय स्कोरिंग आणि क्लोज मॅचेस आजच्या दिवशी तरी बघायला मिळतील. कारण कसं असतं की ज्या वेळेला सत्र सुरू होतं त्यावेळेला सरावाचा अभाव असतो, प्रत्येकीजण प्रॅक्टिस करत नसतो. आणि अशा कंडिशन्समध्ये खरं म्हणजे प्रेक्षकांचं मन प्रत्येकी खेळाडूंना जिंकलंय ग्रामपंचायत प्रीमियर लीगमध्ये. सलामीवीर मैदानामध्ये एंटर झालेत. बंटी वॉरियर्स संघाकडून बॅटर सुरेश पारदे आणि वैभव लिहे ही सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. तर षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक, P1चं षटक, शक्ती प्रदर्शनाचं षटक आणि षटक घेऊन मार्गस्थ होतोय गोलंदाज आकेश लिहे. आयकॉन वर्सेस आयकॉन, चांगला सामना आपल्याला जरूर या ठिकाणी बघणार आहोत. चला बंटी ब्लास्टर गेम ऑन, लेट्स प्ले. आकेश तैयार, राइट आर्म राउंड द विकेट. पहिलाच बॉल, व्हाट अ शॉट, क्लासिकल फटका, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका, नेत्रदीपक फटका, बॉल बाउंड्रीच्या पलीकडे चौका. क्लास झळकतोय सुरेश पारदी या खेळाडूचा. आणि पहिल्याच बॉलवर टिपिकल पॉवर प्लेचा फटका. नुकतीच योगी सर आता जो जसबीर मेहराच्या पॉडकास्टमध्ये जयेश पाटीलची व्हिडिओ तुम्ही बघितली असेल, चर्चा आपण करू. हो 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 सोडून देण्याचा प्रयत्न होता. आणि जयेश पाटीलनं स्पष्ट उल्लेख केलाय की भिवंडीमध्ये पहिले 2च स्टार होते जे ओपनचं क्रिकेट खेळायचं, आणि त्याच्यामध्ये सुरेश पारदी आणि जयेश पाटील हे नाव जयेश पाटीलने घेतलेलं आहे. क्या बात आहे, म्हणजे हा फार मोठा खेळाडू आहे. चौकार पहिल्याच बॉलवर त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. राऊंड द विकेट
पुन्हा एकदा वॉट अ शॉट, ग्रेट बॅटिंग, फॅन्टॅस्टिक स्ट्रोक, दुसरा चौकार. बॉलच्या मेरिटवर अगदी हा फटके खेळतोय आणि असे फटके सुरेश रैना, गौतम गंभीर, सौरव गांगुली, डावखुरे हाताचे फलंदाज, पॉवर प्ले मध्ये विशेषतः गौतम गंभीरच्या माध्यमातून असे फटके आपल्याला बघायला मिळाले, जे सध्या भारताचे मुख्य प्रशिक्षक आहेत. आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण बघितलं की भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, भारतानं एशिया कप जिंकला. मॅन ऑफ द मॅचचे स्पॉन्सर कल्पेश हरिदास पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आकेश, कमी गतीने टाकलेला बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आला. स्वतः गोलंदाजानं प्रयत्न केला होता, बॉल येतोय लॉंग ऑफच्या दिशेनं, फक्त मिळेल एकच धाव. दुसरा धावेचा प्रयत्न, ओहो, दुसरा धावेचाही प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला होता, परंतु मला वाटतं की वैभव लिये त्या ठिकाणी तयार नव्हता आणि एकच धाव तेथे मिळाली. एका धावेने स्कोर आता पुढे सरकत असताना 9 या आकड्यावरती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. फार मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच साठी देखील पारितोषिक या स्पर्धेमध्ये देण्यात येत आहेत. पारितोषिकांचा वर्षाव, बक्षिसांचा भडीमार असणारी स्पर्धा म्हणजेच ग्रामपंचायत प्रीमियर लीग. उद्या या स्पर्धेचा फायनल दिवस आणि कोण होणार विजेता त्याची प्रतीक्षा प्रत्येकाला लागली आहे. कमी गतीने हा बॉल देखील स्लो पवन, थोडासा खाली राहणारा बॉल पाहायला मिळाला टप्पा पडल्यानंतर. डॉट बॉलची समाप्ती, धावसंख्या 9. डीप मध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट थोडासा वाईडिश उभा करण्यात आला. 2 खेळाडू जे 38 सर्कलच्या बाहेर आहेत पॉवर प्लेच्या षटकामध्ये. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, गॅप फाइंड केलाय आणि बॉल वेगानं सरसावतोय. बाउंड्री लाईनला धडकत असताना आणखी एक चौकार. 3 चौकार एकंदरीत पहिल्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाले. आकेश लेच्या विरुद्ध एंड ऑफ द पॉवर प्ले टीमची टोटल 13 विदाउट लॉस. तीन चौकार आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाले. पॉवर प्लेचा योग्य वापर फलंदाजांच्या वतीने करण्यात आला आणि विदाउट लॉस 13 रन्स आपल्याला बघायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली. दोन्ही फलंदाजांच्या वतीनं पॉझिटिव्ह अप्रोच आपल्याला बघायला मिळाला. सेकंड लास्ट मॅच आजच्या दिवसातील यानंतर शेवटचा सामना देखील आपण कव्हर करणार आहोत. या गोष्टीची नोंद असावी. 22 कॅप्टन ऑफ देवांग लायन्स. दोन्ही संघानं पहिला सामना गमावला, त्याच्यामुळं या दोन्ही संघांसाठी विजय महत्वाचा असेल. जो जिंकेल तो पुढे जाणार. स्लो पवन कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, फुल टॉस चेंडू आहे आणि सुरेश पारदीच्या बॅटमधून आणखी एक चौकार. जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळाला. पूर्णपणे ताकद झोकली या फटक्यामध्ये. कंट्रोल भरपूर चांगला पाहायला मिळाला आणि चौकार प्राप्त केला. पुन्हा एकदा स्वीप केला. याही वेळेला गॅप फाइंड केला. स्क्वेअर लेगचा फिल्डर येतोय बॉलवर, नाही पोहोचू शकत. आणखी एक चौकार. लागोपाठ 2 बाउंड्री सुरेश पारदीच्या बॅटमधून. राडा होणार. बैलगाडा महाराष्ट्रामधील लोकप्रिय खेळ बैलगाडा शर्यत आणि आता क्रिकेटला देखील सुरुवात झालेली आहे.
आणि पहिल्याच दिवसामध्ये दाखवून दिलेल्या प्रत्येकी खेळाडूंना की पूर्ण तयारीनिशी आम्ही हे सत्र गाजवणार आहोत. कारण PTC मध्ये देखील बऱ्याचशा स्पर्धा आपण गेल्या वर्षी देखील पाहिल्या. यावेळेला पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. एकच धाव, एका धावेने स्कोर आता पुढे सरकत असताना धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस 22 रन्स ऑन द बोर्ड. एकीकडे भिवंडी प्रीमियर लीगचं ऑप्शन सुद्धा सुरू आहे. बरेचसे खेळाडू आपण या विभागामधून देखील नक्की पाहणार आहोत. मला वाटतं की PTC पडगा परिसरामधून देखील एक स्पॉन्सर्ड या वर्षामध्ये भिवंडी प्रीमियर लीग मध्ये आपल्याला बघायला मिळाला. शेखर दलवी आय थिंक. त्याच्यामुळे या विभागातील देखील खेळाडूंना बरीचशी संधी मिळेल यात मात्र शंका नाही. 22 धावा स्कोर कार्डवरती दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस 22 रन्स. देवांग लायन्सच्या विरोधात बंटी वॉरियर्स. चला वेळेबद्दल अंपायर देखील तुम्हाला वॉर्न करतात, या गोष्टीची नोंद असू द्या. भावेश त्याच्या समोर वैभव लिहे जांभूलपाड्यामधूनच बिलॉंग करतात. हे सर्व खेळाडू कमी गतीने टाकलाय. बॉलची लेंथ लवकर पिक केली आहे आणि बॉलला सरळ फेकून दिल्या मिड विकेटच्या पलीकडे. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. सिक्सर. व्हाट ग्रेट शॉट. जबरदस्त फटकेबाजी. हो पुन्हा एकदा त्याच दिशेने, परंतु फिल्डर जज करतोय त्याच्याही आवाक्या बाहेर. लागोपाठचा दुसरा सिक्सर. वैभवली ऑन फायर. एका बाजूने सुरेशचं आक्रमण आणि आता दुसऱ्या बाजूने वैभवचं आक्रमण. दो धारी तलवार. करे तो करे, अब क्या करे. फुल टॉस बॉल. पुन्हा दिशा दाखवली, गॅप शोधलाय. क्षेत्ररक्षक धावताय. बॉल मागे दुसरी धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेवरती समाधान मानावं लागेल. 2 धावांनी आता संघाची धावसंख्या प्रचंड वेगाने पुढे सरकत असताना 36 रन्स ऑन द बोर्ड. 36 आकड्यावरती आता संघाचं धावफलक जाऊन पोहोचले. काय खेळ आपल्याला बघायला मिळाला. तिसरा षटक गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्कवर येतोय. सुमित लेहे गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 36 रन्स. स्ट्राइक एंडला बॅटर सुरेश पारदी. रिव्हर्स अटेम्प्ट केला. फटका फसला. बॉल हवेमध्ये. बॅकवर्ड पॉइंटला चांगला झेल. सुरेश पारदीला मैदान सोडावं लागेल. बिग विकेट. सर बॅटनं खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. 4 तंत्रशुद्ध चौकार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले. परंतु इथे आपण विचार केला तर रिव्हर्स स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न केला. स्टॅमिंग फटका आणि सर बॅकवर्ड पॉइंटच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला आणि एक मोठा धक्का लागतोय. तो म्हणजे टीम बंटी वॉरियर्स या संघाला. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. 3ऱ्या क्रमांकावरती अंकलेश पाटील. मला वाटतं की पहिल्या मॅच मध्ये अंकलेश पाटील ची अब्सेंटी पाहायला मिळाली होती. साहिल पारदी यांच्याकडून वैभवसाठी प्रत्येक सिक्सरला एनर्जी ड्रिंक्स या ठिकाणी देण्यात आलेली आहे. म्हणजे आतापर्यंत 2 झालेले आहेत. इट्स ओके. गोलंदाज यार सुमित लिहे ओव्हर द विकेट.
हो हो, यावेळेला काय घडलंय, पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. खूप जास्त बॉल उंच उडाला होता, विकेटच्या बाहेर. आय थिंक विकेटच्या बाहेर चेंडू पीस झाला आणि नो बॉलचा इशारा पंचा शानू कुरेशी सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. या पुढचा बॉल असेल फ्री हिट. सुवर्ण संधी वैभव लिएकडे. 2 सिक्सर आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेत. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कची कमतरता पाहायला मिळाली आणि थोडासा खाली राहणारा देखील होता. वेग देखील थोडासा कमी झाला आणि धावसंख्या धावफलकावरती तुम्ही बघतायत 38 धावा. 38 रन्स. नेक्स्ट बॉल. रिवर्सचा प्रयत्न होता, स्विच हिटचा प्रयत्न होता. क्या बात आहे, काय गोलंदाजी करतोय आता. पूर्णपणे फलंदाजाला ओळखून पारखून या ठिकाणी गोलंदाजी सुमित लिएच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालेली आहे. ग्रेट ग्रेट बॉलिंग हिअर. 38 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. फुल टॉस बॉल स्विंग केला ऑन साइडला आणि सरळ बॉलला फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खणखणीत षटकार. हॅट्रिक साठी देखील बिग प्राइज असेल साहिल पारदे यांच्याकडून. वैभव लिएसाठी सुवर्ण संधी आहे. तो प्राइज आम्ही नंतर अनाऊन्स करूच ज्या वेळेला लागोपाठ 3 सिक्सर येतील. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहतायत 44 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. तिसरा षटकाचा खेळ मार्गस्थ असताना खूप चांगली टोटल आता स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळाली आहे. वैभव लिएचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, परंतु सुमितनं देखील लागोपाठ 2 चेंडू डॉट फेकले. त्यानंतर चुकीचा बॉल पाहायला मिळाला, जे ते षटकार आपण पाहिला. 44 ला 1 गडी बाद. सध्याची स्थिती आपण पाहतोय षटक क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस्थ आहे. सुमित ओव्हर द विकेट. ओहो, पुन्हा एकदा पुन्हा लॉफ केलाय, गॅप शोधलाय त्या ठिकाणी. 1 बाउन्स ओव्हर द लाईन इनटू द फॅन्स. अनदर 4 रन. Great batting. रन्स. 48 धावा स्कोर कार्डवरती. 48 ला 1 आणि धावसंख्या बघता बघता प्रचंड वेगानं पुढे सरकत असताना डू ओर डाय ची मॅच आहे आणि माहिती आहे बंटी वॉरियर संघाला इथून हारलो तरी स्पर्धा सोडावी लागेल. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू देखील येतोय डॉट आणि याचबरोबर 3 षटकांचा केस समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहतायत 48. 48 ला 1 गडी बाद. चला आपण टॉस पेंडिंग ठेवतोय पार्थ एंटरप्राइजेस आणि परी 11, कारण या सामन्यानंतर जर आपल्याला वाटलं की मॅच कंप्लीट होते तर आपण टॉस करणार आहोत. शेवटचं षटक वंश गोलंदाजी करण्यासाठी आल्या. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चांगला ड्राइव्ह. ओ, डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. 1 धाव मात्र पूर्ण करण्यात आली. स्कोर 1 धावेने पुढे सरकत असताना 49 या आकड्यावरती संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे. 4थं षटक येथे मार्गस्थ. 4th ओव्हर इन अ प्रोग्रेस. चांगली बॅटिंग आतापर्यंत वैभव लिए वैयक्तिक बॅटिंग करतोय. 28 धावांवरती 10 चेंडूंचा सामना त्याने केला. वंश पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. मोठा प्रहार केला बॉलवरती, परंतु बॉल हवेत आहे. हो, झेल घेण्याचा जरूर प्रयत्न केला त्या ठिकाणी. पाटमोरी धावत होता. बघा त्या ठिकाणी दुखापत झाली असेल तर
लक्ष केंद्रित करा. आकेश त्या ठिकाणी धावत होता आणि पाटमोरी धावत असताना अशा प्रकारे जजमेंट करणं थोडं डिफिकल्ट असतं. इंजुरी होण्याची भरपूर चान्स असते आणि स्प्रे घेऊन जायचं. आणि एका बाजूला देवांग लायन्स संदीप ठाकरे माजी सरपंच यांचा संघ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. वंश पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, बॅटची बाहेरील कडा, बॉल वेगानं सरकतोय बॅकवर्ड पॉइंटला बीट करून गॅप मधून बॉल निघून चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. त्या दोन क्षेत्ररक्षकांना बॉल पर्यंत पोहोचता आलं नाही. 55 ला 1 सध्याची स्थिती. नेक्स्ट बॉल. ओहो, फोर्स केलाय पुन्हा एकदा. क्लासिकल फटका. व्हॉट अ ग्रेट शॉट ऑफ द इव्हिनिंग. हा फटका जर तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या वैभव लिहेसाठी वाजायला हरकत नाहीये. जबरदस्त फटका. शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द इव्हिनिंग. Have a look at that forcing stroke on the right. Wow, so beautiful, so elegant, just looking like a wow. 61 धावा आणि वैयक्तिक 40 धावांवर बॅटिंग करतोय वैभव लिहे. वाह, हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर. अर्धशतक झळकावणार का? संधी आहे त्याच्याकडे, संधी आहे, परंतु हा बॉल सोडून दिलाय आणि हा चेंडू येतोय डॉट बॉल. आता मात्र अर्धशतकाची संधी नसेल. एखादा नो बॉल आला तर मात्र ती संधी त्याच्यासाठी असेल. काय बॅटिंग केली आहे आज वैभव लिहेनं. जवळपास 4 षटकार माफ करा आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाले. 61 धावा धावफलकावरती लागल्या. यावेळेला पुन्हा एकदा जबरदस्त फटका. गॅप फाईंड केला. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर बॉलवरती येण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याच्या आवाक्या बाहेर. हा देखील बॉल सीमा पार. 4 धावांकरिता दमदार चौकार आणि याच बरोबर पहिला सत्र या ठिकाणी समाप्त झाला आणि पहिल्या डावामध्ये धावा झाल्यात एकूण 65 आणि 66 धावांचं भलं मोठं आव्हान आता 4 षटकांमध्ये पार करावं लागेल. माजी सरपंच संदीप ठाकरे फॅम टीम
देवांग लायन्सला बंटी ब्लास्टर समोर. थँक्यू. अतिशय जबरदस्त फलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला बंटी ब्लास्टर संघाच्या वतीने पाहायला मिळाली आणि आय थिंक आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे उपस्थित क्रीडा रसिकांच्या आणि उपस्थित सर्व खेळाडूंच्या माहितीसाठी. उद्या ठीक 9 वाजता शेड्यूल आपण सुरुवात करणार आहोत. पहिल्याच सामन्यामध्ये आपल्याला उद्याच्या शेड्यूलचा आपण विचार केला तर पहिला सामना पार्थ एंटरप्राइजेस विपक्ष परी 11 या दोन्ही टीमला विनंती असेल की आपण ठीक या ठिकाणी 8:45 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. आपण 9 वाजता उद्याच्या शेड्यूलला सुरुवात करू. परंतु आज मित्रांनो आपल्या आवाजानं ज्याने आज पूर्ण दिवसभर GPL मध्ये सर्वांना मंत्रमुग्ध केलेलं आहे आणि जर तुम्हाला त्यांचं समालोचन जर आवडलं असेल तर एकदा समीर ठाकरे यांच्यासाठी टाळ्यांचा गजर असू द्या. नेहमीच या विभागामध्ये चांगलं कार्य त्यांचं होत असतो आणि जेव्हा जेव्हा या मैदानावरती स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा त्यांची साथ आम्हाला चांगली मिळत असते. त्यांचा स्वागत सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. मी ज्ञानेश्वरजी पाटील आपल्याला विनंती करतो की आमचे सहकारी समालोचक समीर ठाकरे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. उपदार माझी शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं आठवण म्हणून या ठिकाणी आपण सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करूया. एक टॅलेंटेड समालोचक व्हॉइस ऑफ जून नांदुरकी आणि त्यांना आपण GPLच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीनं सन्मानित करतोय. धन्यवाद समीर, आपण या ठिकाणी आलात. या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल थँक्स. बबलू पाटील आपण त्वरितच संपर्क साधायचा आहे. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी एकूण 65 धाबा जोडल्या आणि लक्ष असेल 66 धाबांचं 4 षटकांमध्ये टार्गेट मात्र या ठिकाणी देवांग लायन्स संघाला इथे मात्र कंप्लीट करायचं आहे. पहिलेच षटक सुरेश पारधीच्या हातामध्ये चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती कॉट बँडच्या माध्यमातून पहिलाच धक्का लागला देवांग लायन्स या संघाला. जबरदस्त सुरुवात रिप्ले मध्ये पाहू शकाल. यस लेकर वेगवान चेंडू होता. बॅटची
चेंडूनं चुंबन घेतले आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू मात्र पाहायला मिळाला. सलामी जोडी आपण पाहिली तर भावेश पारदे आणि सचिन म्हात्रे यांना आपण पाहिलं. पहिल्या इनिंग आपण विचार केला तर गुरु शिष्य अशी जोडी पाहिली होती, सुरेश पारदे अँड वैभव लिये. परंतु आज वैभवनं सर्वांची मनं जिंकली. अवघ्या 15 चेंडूमध्ये 44 धावांची झुंजार केली. त्यामध्ये आपण पाहिलं 4 षटकारांचा समाविष्ट, 4 सहकारांचा समाविष्ट आणि अखेर धावांचा पाऊस पाडला गेला. आणि आज देवांग लाईनचा विचार केला तर मात्र डोंगर एवढं आव्हान त्यांच्या समोर उभा केलेलं आहे आणि त्या आव्हानापर्यंत पोहोचायचं असेल तर रस्ता फार खडतर असणार आहे. वारंवार तुम्हाला मात्र या ठिकाणी मोठ्या फटक्यांसाठीच प्रयत्न करावा लागतील. प्रत्येक ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी प्रत्येक बॅटरच्या विरोधात फिल्डिंगमध्ये चेंजेस पाहायला मिळतोय. जसा भावेश पारदे बाद झाला त्याच्या जागेवरती आता नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती सुमित आलाय. ऑन साईडचं आपण जर फिल्डिंग डिपार्टमेंट पाहिलं तर शॉर्ट फाईन लेगला एक फिल्डर तैनात आहे. डीप स्क्वेअर लेगकडे फिल्डर आपण पाहू शकाल. मिड ऑन आणि काऊ कॉर्नरला एक फिल्डर आहे पंकज पाटीलच्या रूपानं. पुन्हा एकदा सुरेश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हो पुन्हा बॅटची कड होती आणि अखेर विकेट किपर निलेश देसाईकडून चूक घडली गेली. ऑफ साईडचं क्षेत्र आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन आहे. त्यानंतर शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट आणि गल्लीमध्ये एक फिल्डर पाहू शकाल. शॉर्ट कव्हर पॉईंटला एक फिल्डर पाहू शकाल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर आहे आणि मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये एक फिल्डर आहे. अशी ही व्यूहरचना सुरेश पारदेच्या वतीने पाहायला मिळाली पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणि या सामन्यावरती आत्ता तरी पाहिलं तर आपण बंटी ब्लास्टर संघाची पकड पाहायला मिळाली. हो जबरदस्त एक्सप्रेस डिलिव्हरी. याच चेंडूसाठी मात्र पारदीला महाराष्ट्रभर ओळखला जातोय, ज्याने महाराष्ट्रभर क्रिकेटच्या माध्यमातून दौरे केलेले आहेत. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा अधिराज्य दबदबा मात्र त्याने कायम ठेवला आणि अजूनही मात्र तीच फिटनेस आणि तोच क्रिकेट तोच थरार सध्या आपण त्याच्याकडून पाहतोय. तिन्ही चेंडू पहा लेग कटर अँगलला अगदी तिन्ही चेंडू प्रेशरनं मात्र त्याने हाताळले आणि त्यामध्ये एकही फलंदाज मात्र सफल झाला नाही. पुन्हा एकदा सुमित ऑन स्ट्राईक पटका हवेत केला. इथे सुद्धा झेलोनी दाट चेक केला. क्षेत्ररक्षक हो तिथे कॉलिंग नाहीये. कॉलिंग फार महत्वाची असते. महेंद्र पाटील होता अगदी शॉर्ट पॉईंटला. त्याच्यानंतर पाहिलं तर गल्लीमधून परेश भोईर सुद्धा आला होता. दोघांचं तालमेल मात्र तिथे जुळालं नाहीये आणि असं म्हणावं लागेल की दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ, कारण दोघांच्या मध्ये चंडू जाऊन मात्र तिथे लँडिंग झालंय. रिप्लेमध्ये पहा सहज सोपा झेल. ओ महेंद्रने मात्र जर तिथे प्रयत्न केला असता आय थिंक त्याच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावू शकला असता, परंतु कॉलिंग फार महत्वाची असते. अखेर पहिली धाव मात्र त्या ठिकाणी बॅटच्या स्वरूपात पाहायला मिळाली. आय थिंक 2 धावा तिथे कंप्लीट केल्या गेल्या. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट मात्र तिथे ओपन केलाय सुमित लियेनं. पुन्हा एकदा चांगला चेंडू कटर. चेंडू मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. अजून एक डॉट बॉल. अशा रीतीने जर फलंदाजी झाली तर मात्र खूप मोठ्या फरकानं मात्र सामना बंटी ब्लास्टर संघ जिंकू शकतो. आणि पहा रन रेट सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये फार इम्पॉर्टंट आहे, कारण ज्यावेळी तुमचा जर रन रेट जर लेवल असेल, टाय असेल, तर त्या टाय ब्रेकरमध्ये सुद्धा तुम्हाला एक सुपर ओव्हरची मॅच इथे खेळायला मिळू शकेल. इथे फटका चांगला पाहायला मिळतो, परंतु उंची जास्त मिळाली. कॉटन बॉलची शक्यता आहे, नाकारता येऊ शकणार नाही, परंतु जेल ड्रॉप. सुरेश पारदेकडून ही चूक घडली गेली आणि अखेर सुमितला जीवनदान तिथे मात्र मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न, परंतु पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जबरदस्त या ठिकाणी सुरुवात बंटी ब्लास्टर या, कारण एक गडी बाद फक्त 3 धावा सुरेश पारदीने खर्च केल्या. परंतु हा रिप्ले पहा, कारण सुरेश पारदी मात्र ही चूक अपेक्षित मुळीच नव्हती, परंतु क्रिकेटचा केला आहे. कधी काय घडेल लड्डू केला होता, परंतु तो सुद्धा मात्र धरणीला दान झाला. आणि आता मात्र विजयासाठी आपण विचार केला तर इथून 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये 63 धावांची अजूनही आवश्यकता. म्हणजे आय थिंक आजच्या दिवसात आपण जर खेळ पाहिलं तर सेकंड हायस्ट टोटल हा सामना पाहतोय, कारण आजच्या दिवसातील मात्र पर्यंत सर्वाधिक पहिल्याच सामन्यामध्ये 70 धावा ठोकल्या होत्या. 71चं लक्ष होतं. आय थिंक पार्थ एंटरप्राइजेस टीमने तो मात्र धाबांचा डोंगर उभारला आणि तदनंतर मात्र हा 65 धाबांचा डोंगर उभारला. आय थिंक आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचमध्ये बंटी ब्लास्टर या संघाने आज एकही विकेटचा हॅट्रिक नाहीये, एकही फोर्स हॅट्रिक नाहीये आणि एकही षटकार हॅट्रिक नाही. परंतु या स्पर्धेमध्ये पहा मित्रांनो, जो सर्वात जास्त चौकार सर्वात जास्त षटकार मारणार आहे त्यांच्यासाठी स्मार्टफोन सुद्धा दिला जाणार आहे. म्हणजे भरघोस पारितोषिक असणारी स्पर्धा अर्थात GPL ग्रामपंचायत प्रीमियर लीग कुकसे 2025 सीझन 3
आज आपण तिसऱ्या पर्वामध्ये आहोत आणि या तिसऱ्या पर्वातील पहिला दिवस सफल राहिलाय असं म्हणायला हरकत नाहीये. पहिल्या सामन्यामध्ये अंकलेश पाटीलची अनुपस्थिती, दुसऱ्या सामन्यासाठी त्याची मात्र जशी आपण एखाद्या पावसाची वाट पाहतोय तशी मात्र वाट पाहत होते बंटी ब्लास्टर संघ आणि अखेर त्याचं मात्र येणं कुठेतरी बंटी ब्लास्टर संघासाठी फायदेशीर ठरू शकेल का. दुसऱ्याच ओव्हरमध्ये त्याच्या हातात चेंडू पाहिला तर अगदी शॉर्ट पिच होता, त्याच्यावरती पंच केला आणि चेंडू चालला अगदी कव्हर पॉइंटला आणि अंकलेशचं स्वागत केलं फलंदाजानं सावकारानं. खराब चेंडू रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल, कारण ज्यावेळी आपण एखाद्या स्पर्धेमध्ये उतरतो त्यावेळी आपली बॉडी ही पूर्णपणे हिट असणं गरजेचं आहे, वॉर्मअप असणं गरजेचं आहे. तशा प्रकारचा खेळ मात्र इथे पाहायला मिळाला नाही. जसा अंकलेश पाटील आला तसा मात्र गणवेश परिधान केल्यानंतर तो मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि मात्र त्याचमुळे त्याच्यावरती प्रहार पाहायला मिळाला. हो, इथे मात्र मॅच चिकाडा, विकेट किपर पुन्हा दिसले, चेंडू खाली. 1 2 3 अटेम्प्ट मध्ये तो झेल त्याने पकडला आणि अखेर दुसरा धक्का लागत असताना टीम देवांग लाईन्स संघाला. पुन्हा रिप्ले पहा. एक क्षण असं वाटलं होतं या झेल ड्रॉप होईल, परंतु चेंडू हातातून जसा निसटला 1 2 and 3 सेकंड. अखेर तिसऱ्या प्रयत्नामध्ये त्याने झेल पकडला. न्यू बॅटर मिस्टर भाविक पाटील, इनेट नंबर 4. पूर्णपणे देवांग लायन्स या संघामध्ये आपण सामन्यामध्ये पाहिल्या तर दडपणामध्ये आहे आणि आय थिंक आकेश लिये सुद्धा इंजर्ड झालाय, तो सुद्धा मात्र त्यांना चांगला फटका बसला असं म्हणायला हरकत नाहीये. आणि आयकॉन होता तो इंजर्ड होणं म्हणजे देवांग लाईन्स संघासाठी खूपच नुकसान देणारी बाब. चांगला ड्राईव्ह लॉंग ऑन वरती पारदी कडून चांगला क्षेत्ररक्षण, सिंगल डबल वरती सध्या मात्र हे दोन्ही बॅटर्स भर टाकण्याचा प्रयत्न करतायत, परंतु सिंगल डबल्स आता मात्र या ठिकाणी तुम्ही काय सिद्ध करू शकणार नाहीये. कारण सूर्य देवता सुद्धा आता मात्र आपल्या घरच्या दिशेने वाटचाल करतोय, परंतु विजयाकडे तुम्हाला वाटचाल करायची असेल तर इथून सुद्धा तुम्ही या सामना जिंकू शकता. त्यासाठी चेंडूला तुम्हाला वारंवार सीमेरेषेवरती दर्शन घडवावं लागेल आणि ती क्षमता, ती ताकद आय थिंक सचिन म्हात्रेकडे आहे. आज सचिन म्हात्रेला आपल्या नावारूपानं काम इथे मात्र करावं लागेल. हो, लाईन पाहावी लागेल एक्झॅक्टली चुकीची, ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू. वाईटच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र अंकलेश पाटीलने खर्च केली. तुम्हाला एक खेळाडू एक सामना जिंकून देऊ शकतोय, एक खेळाडू तुम्हाला 2 सामने जिंकून देऊ शकतोय, परंतु पूर्ण स्पर्धा तुम्हाला जिंकायची असेल तर मात्र तुम्हाला टीमवर्क, एकोपाने खेळणं फार गरजेचं आहे. तो टीमवर्क आता मात्र बंटी ब्लास्टर टीमकडून पाहायला मिळतोय. अंकलेश पाटीलच्या येण्यानंतर शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन नाही, चेंडू चालला अगदी कार्पेटच्या साईडनं. आय थिंक लगभग शॉर्ट मिडविकेटला चेंडू मात्र पकडलाय आणि तोपर्यंत एकच धाव. आज प्रत्येक प्रेक्षक स्टँडमध्ये आपल्याला प्रेक्षक पाहायला मिळाले. स्वर्गीय जनार्दन पाटील आणि स्वर्गीय सीताराम पाटील या प्रेक्षक स्टँडमध्ये सुद्धा मात्र सकाळपासून गर्दी आपण पाहिली. त्यानंतर विकी स्मृती स्टँडमध्ये सुद्धा मात्र सकाळपासून आपल्याला प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली. प्रतीक्षा एंटरप्राइज स्टँडमध्ये सुद्धा अजूनही प्रेक्षक उपस्थित आहेत आणि स्वर्गीय देवीदास पाटील या प्रेक्षक स्टँडमध्ये सुद्धा गर्दी पाहायला मिळाली. परंतु या ठिकाणी माय गॉड, व्हॉट अ कॅच ऑफ द आफ्टरनून. आज झेल एकापेक्षा एक सरस होताना पाहायला मिळत आहेत, कारण पहिला झेल शिवनाथनं कंप्लीट केला होता आय थिंक विकी चॅलेंजर संघाच्या माध्यमातून, दुसरा झेल आकाश जोशीनं पकडला आय थिंक संत कृपा एंटरप्राइजेस संघासाठी, आणि हा तिसरा झेल पाहण्यासारखा होता, पाहण्यायोग्य होता बंटी ब्लास्टरच्या माध्यमातून सुरेश पारदी. वारंवार वॉट कॅच, 100 कॅच ऑफ इव्हनिंग. एक क्षण असं वाटलं होतं की चेंडू मात्र पारदीला टाटा बाय बाय करून जाईल, परंतु पारदीचा टेम्परामेंट पहा, कंट्रोल लाजवाब. एका पायावर त्याने वजन ट्रान्सफर केलं आणि एका हातामध्ये त्याने झेल तो मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केला आणि एकेरा अजून एक विकेटचं पतन देवांग लाईन्स संघासाठी.
बॅटची कडा, चेंडू चालू अगदी गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी चेंडूचा पाठलाग करतात, सिंगल धाव तिथे कंप्लीट धुरीचा प्रयत्न, जोपर्यंत चेंडू उतरून फेक करतात तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. सचिन ठाकरे आलेले आहेत या लीगमध्ये. मला सुद्धा सांगावंसं असं वाटते की आज आपल्या लीगच्या माध्यमातून 40+ चा एक खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला आपल्याला, म्हणजे सर्वाधिक अनुभवी विथ लेजेंड्स, आणि त्याचं सुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये वयाला मर्यादा नसते, तुम्ही किती वयामध्ये क्रिकेटचा खेळ खेळू शकता, आणि तो खेळाडू आहे कुकसे बोरिवली गावातील मिस्टर राजू ठाकरे. ज्यावेळी लॉर्ड्स आय थिंक आयकॉन जे आपण लॉर्ड्स पाडले गेले त्याच सत्रामध्ये आपण पाहिले की राजू ठाकरे यांच्याशी संवाद साधला गेला. सर्वात लेजेंडरी आय थिंक लेजेंड खेळाडू. परंतु या ठिकाणी परिस्थिती फारच गंभीर आहे. देवांग लायन्स संघाचा विचार केला तर 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 2 षटकांच्या अखेरीस 3 गडी बाद फक्त 12 धावा. पहिल्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर 3 धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये धावा आल्या 9. अजूनही इथून आपण विचार केला तर लक्ष खूपच दूर आहे. अजूनही 54 धाबींची गरज. न्यू बॉलर विकी पारदी. पावलांचा वापर, मिस टायमिंग, चेंडू फक्त हवेत गेला, उंच गेला, स्वतः गोलंदाज विकी पारदी. आज विकीला झेल सापडत नाहीये. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र विजय पारदीचा त्याने जो झेल ड्रॉप केला होता, तो झेल त्या टीमला मात्र खूपच महागात पडला. हा झेल महागात पडणार नाही, परंतु येणाऱ्या मॅचेसमध्ये आय थिंक विकी कुठेतरी दडपणामध्ये येऊ शकतोय. स्कायर होता पहा पहिल्या पावलांचा वापर, आय थिंक टॉपेज, आणि पाठमोऱ्या जात असताना आय थिंक झेल त्याने पकडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु या क्रिकेटचा आपण जर विचार केला तर या पातळीवरती हा झेल होणं फार गरजेचं होतं. एवढं कठीण सुद्धा नव्हता, परंतु क्रिकेट आहे, जर त्याला महत्व नाहीये. आतापर्यंत एकही चौकार नाहीये, एकही षटकार नाहीये. फुल टॉस, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून मात्र चेंडू चाललाय. वैभव मात्र वेगाने चेंडूवरती झेपावतोय, आणि आज वैभवसाठी तर मात्र डबल धमाका आहे, कारण साहिल पारते यांच्याकडून एनर्जी ड्रिंकची सेवा पूर्णपणे केलेली आहे. 44 धावांची तरी तुफाने आज केली, साकारली. परंतु देवांग लाईन संघाचा आपण विचार केला तर मात्र सीमारेषा नाही तर लक्ष्मण रेषा आहे की काय, कारण एकही बॅटरनं आतापर्यंत ही सीमारेषा ओलांडलेली नाहीये. म्हणजे किती तिखट मारा आज आपल्याला बंटी ब्लास्टरच्या वतीने पाहायला मिळाला. हो, मात्र प्रयत्न करतोय, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. एस्ट्यांच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झालाय. आज तिन्ही पंचांची अप्रतिम कामगिरी, त्रिमूर्ती पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. पंच गोकुलदास पाटील, पंच शानू कुरेशी आणि पंच शकील कोटी. योग्य निर्णय आज आपण प्रत्येक मॅचमध्ये त्यांच्याकडून पाहिले. आज सफल डे पाहिला आपण GPLचा. हो, फोर्स करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ आहे, त्याच्या डोक्यावर चेंडू जाणार का साइड स्क्रीनच्या समोर. पहिला बिगिट प्रेक्षकांच्या भेटीस म्हात्रेच्या बॅटमधून निघणारा षटकार. अखेर विजय आणि पराभवामध्ये जो अंतर आहे तो आता मात्र कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न करतोय सचिन. लढतोय आपल्या टीमसाठी, परंतु थोडासा उशिराने स्ट्रोक आलाय. पुन्हा ऑनसाइडला टर्न केला, गॅप आहे, परंतु डीप स्क्वेअर लेग मध्ये पाहिलं तर करण फिरांगणे आहेत. एक काल होता करण उर्फ गजा या नावानं हा खूप प्रसिद्ध खेळाडू, आणि आज पाहिला तर बंटी ब्लास्टर टीमसाठी मात्र तो प्रतिनिधित्व करतोय. आज जांभूळपाडा गावातील असतील खेळाडू, तदनंतर कुकसे गावातील खेळाडू असतील, भुईर गावातील खेळाडू असतील, कुकसे बोरिवली गावातील खेळाडू, सर्वांनी आज जो आपल्याकडे जी गुणवत्ता आहे क्रिकेटच्या माध्यमातून ती आज सिद्ध केली. हो, जबरदस्त फटका, अगदीच पुन्हा साइड स्क्रीनच्या समोर, आणि हा झेल सुद्धा 100 पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु झेल ड्रॉप आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. म्हात्रेच्या बॅटमधून निघणारा हा दुसरा मॅक्सिमम षटकार. ओ माय गॉड, आय थिंक पहिला षटकार म्हात्रेच्या बॅटमधून आला होता, आणि दुसरा षटकार जो आपण पाहिला तो मात्र ठाकरेच्या बॅटमधून आला. क्या बात आहे. तीन षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न, आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27-3 अशी सध्या आपण परिस्थिती पाहतोय आजच्या दिवसातील. आणि या
आजच्या या शेवटच्या सामन्यातील हा शेवटचा षटक असेल आणि त्या षटकासाठी आता मात्र गोलंदाजाचा मात्र वापर केला जातोय. विनीत मॅन फ्रॉम जांभूलपाडा. औपचारिकता आहे असं म्हणायला हरकत नाहीये. पूर्णपणे ड्रायव्हिंग सीट वरती आता मात्र आपल्याला बंटी ब्लास्टर संघ पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा त्याच्यावरती पुल केलाय अँड सक्सेसफुल डिलाइट पुल मॅक्झिमम षटकार. क्या बात आहे. चेंडूची गती ओळखली, चेंडूची लाईन लेंथ तिथे ओळखली आणि या षटकाराच्या समाप्तीनंतर आय थिंक 33चा आकडा धाव फलकावरती पाहायला मिळतो. म्हणजे 5 चेंडूमध्ये अजूनही 33 धाब्यांची आवश्यकता आहे. म्हणजे अर्धा पल्ला इथे गाठला आणि अर्धा पल्ला अजून गाठायचा आहे. 5 चेंडूमध्ये गाठणार का? पुन्हा इथे मात्र तोच फटका पाहायला मिळतो. परंतु आता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेकडे फिल्डर तैनात आणि त्यामुळे मात्र त्या ठिकाणी चेंडू अडवला जाईल. आज आकेश लिहेचं इंजर्ड होणं मात्र कुठेतरी अनलकी देवांग लायन्स. हॅलो, आयकॉन जर इंजर्ड होत असेल तर मात्र त्याचा नेहमीच एखादा लीग फॉर्मॅटच्या स्पर्धेमध्ये त्या संघाला मात्र खूप मोठा नुकसान होत असतो आणि त्या अनुषंगाने मात्र कुठेतरी आता मात्र या सामन्यामध्ये पिछाडीवरती परंतु सचिन ठाकरे आघाडीवरती आहे का? आता त्याचा झेल पकडला जाईल. परंतु या ठिकाणी जबरदस्त शॉर्ट सिलेक्शन त्याच्याकडून पाहायला मिळाला. अखेर त्याच्या खेळीवरती सुद्धा मात्र पूर्णविराम आणि लागणार आहात देवांग लाईन संघाला चौथा धक्का. ज्या लेजेंडची आपण चर्चा सुरू ठेवली होती तो लेजेंड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. एकदा टाळ्यांचा गजर असू द्या मित्रांनो. सचिन ठाक आय थिंक बास झाला आणि त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये राजू ठाकरे येत असताना जवळपास 45 वर्ष तो खेळ करत राहिला आपल्या गावासाठी, आपल्या टीमसाठी आणि आज जीपीएल मध्ये मात्र तो उतरलाय, आलाय आणि इथे मात्र एखादा मोठा फटका त्याच्या बॅटमधून निघणार का? ग्राउंड शॉट चेंडू चालला अगदी मिड विकेटला. सिंगल धाव त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली आणि अखेर आता मात्र विजयापासून बंटी ब्लास्टर संघ फक्त आणि फक्त 2 पाऊल दूर. दोन्ही संघाचे संघ मालक जर पाहिले तर एकाच गावाला बिलॉंग करतायत. देवांग लाईन संघाचे संघ मालक संदीपजी ठाकरे, त्याचप्रमाणे बंटी ब्लास्टर संघाचे संघ मालक निलेशजी देसले. परंतु आज या सामन्यामध्ये वरचढ ठरत असताना निलेशजी देसले. फुल टॉस पुन्हा मात्र पाहू शकाल गॅप शोधण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा चालला जमिनीच्या साह्यानं स्क्वेअर लेगकडे मात्र पाहू शकाल फिल्डर तिथे मात्र सज्ज आणि अखेर एकच धाव तिथे पूर्ण केली गेली. शेवटचा चेंडू आजच्या दिवसातील आणि शेवटचा चेंडू मात्र फेस करेल लेजेंड ऑफ जीपीएल मिस्टर राजू ठाकरे. एखादा चौकार किंवा एखादा षटकार आज या जीपीएल मध्ये ठाकरेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल का? प्रयत्न करतोय, फटका चांगला पाहायला मिळतोय. गॅप आहे, पंकज पाटील तिथे मात्र थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि अखेर ठाकरेच्या बॅटमधून निघाला हा चौकार आणि हा सामना जिंकला बंटी ब्लास्टर या संघानं. अभिनंदन निलेशजी देसले, अभिनंदन बंटी ब्लास्टर अँड हार्ड लक संदीप ठाकरे, हार्ड लक देवांग लायन्स. मित्रांनो उद्या ठीक 9:15 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. पार्थ एंटरप्राइजेस विपक्ष परी 11 आपण 9 वाजता शेड्यूलला सुरुवात करू आणि तदनंतर ज्या पुढील ज्या मॅचेस आहेत, दुसरा सामना धनेश फायटर्स विरुद्ध श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस, तिसरा सामना परी 11 विपक्ष बंटी ब्लास्टर, चौथा सामना विकी चॅलेंजर्स विरुद्ध संत कृपा एंटरप्राइजेस आणि लीग फॉर्मॅट मधील शेवटचा सामना असेल पार्थ एंटरप्राइजेस विपक्ष देवांग लायन्स. त्यानंतर पहिली सेमीफायनल, दुसरी सेमीफायनल अँड शेवटला ग्रँड फिनाले असा शेड्यूल जीपीएल सीझन 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तत्पुरती जो सामना इथे मात्र नुकताच संपन्न झालेला आहे त्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट बिग फॅन बाय साहिल पारधी अँड गोज टू मिस्टर वैभव लिहे. 44 धावांची तुफानी खेळी साकारणारा हा खेळाडू 15 चेंडू त्याने फेस केले आणि केर 4 षटकार आणि 4 चौकाराच्या साह्यानं ही त्यांनी कामगिरी आज बजावली आणि बंटी ब्लास्टर या संघाचं जे अस्तित्व आहे ते त्याने मात्र या ठिकाणी टिकून ठेवलेलं आहे. वैभव
प्लीज फास्ट. 4 एनर्जी ड्रिंक फ्रॉम साहिल पारदी. सस्पेन्स आहे एनर्जी. तुम्ही ज्या एनर्जीवरती हात ठेवणार ती एनर्जी तुम्हाला संध्याकाळी मिळणार. आणि आज वैभव लिहे यांचे पिताश्री सुद्धा आपल्या व्यासपीठावरती आज उपस्थित झालेले आहेत. बारकुल्ली आज वडिलांच्या चेहऱ्यावरती सुद्धा स्माईल आहे, कारण आपल्या सुपुत्रानं काय कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. क्या बात आहे. वेल प्लेड वैभव. आणि चला मी बारकुल्ली आपल्यालाच विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक इथे वितरित करा. सर्व जे पारितोषिक आहे ते आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. हेड कॅप, गिफ्ट हॅम्पर, ट्रॉफी आणि त्यानंतर एनर्जी ड्रिंक, हँड इनर. चला सर्व पारितोषिक आपल्या शुभ हस्ते आपण वितरित करा. एकूण 5 पारितोषिक आहेत एका मॅन ऑफ दी मॅच साठी. एकदा वैभवसाठी टाळ्या असू द्या मित्रांनो. हा जांबूपाडा गावाचा गौरव आहे असं म्हणायला हरकत नाहीये. वैभव 2 शब्द. वैभव, हा सामना तुम्हाला जिंकायचा